लय पाऊस येऊन राहिला बाहेर. येतो तो लय येते, नाही तर काहीच येत नाही. आणि ताई घरी नाही आहे तर काही करमतही नाही. हे पावसाचं फिरायला जाते, घरी बसावतं. होणार सून मी या घरची आहा. अशीच सून पाहिजे होती ना मले, तशीच सून भेटली. मस्त झोपा घेऊन राहिले काकू तर. अव काकू उठा ना. कोण आहे व? अव संध्या ये ना. तुम्ही तर मस्त झोपा घेत होते काकू. मस्त झोपा घेऊन राहिले तर तुम्ही. आता कसं सगळे कामं गिमं झाले होते, म्हटलं आराम करतो थोडा. तुम्हाला कोणते काम आहे? सगळे अनिता कामं करून घेते. अव अनिता कुठं आहे? तिच्या माहेरीने गेली का ते? तिची पहिली आषाढी आहे ना. हाव का काकू, मला वाटलं की घरीच आहे. नाही व 2-3 दिवस झाले गेली ना. अव घरातच कामं पुरत होते, मग कुठंच जाऊ शकली नाही मी. म्हणून दिसून राहिला का काकू तुम्ही एवढे दिवस झाले? लय कुठं दिवस झाले व 4-5 दिवस तर झाले. तेच तर म्हटलं, काकूले फिरायला टाइम तेव्हाच भेटते जेव्हा काकूची सून राहते घरात. आता पहिले का फिरत नव्हते का मी, पण आता कसं काम असलं तर फिरतो, नाही तर मग घरातच राहतो. बरोबर आहे ना. कशी काय आली तू? काय नाही व काकू, फिरत फिरत आले. मला घरात करमत नव्हतं, मग येऊन गेले. चांगलं झालं ना आली तर. आता तर पेरणी झाली, आता निंदायचं काम असल. हा व निंदणं तर लय आहे बिचारे, पण काय करतं, पाऊसच तर उघाड नाही देऊन राहिलं. पाऊस उघडला म्हणजे जाता येते. 8 दिवस झाले तर झड चालूच आहे. आता पाऊस येणं जरुरी आहे बिचारे. हाव काकू ते तर आहे. काकाजी कुठे गेले? गेले असन कुठं बाहेर. ते काय राहते का घरात? त्यांना तर पाऊस येऊ दे, काही होऊ दे, घरात काही बसत नाही ते. काल तर तुम्ही मंदिरात नाही आल्या काकू. नाही ना बिचारे, घरचंच पूजा हे ते करत करत लय वेळ होऊन गेला. मग काही आलीच नाही मी मंदिरात. मस्त झाला म्हणते मंदिरातला कार्यक्रम तर. काय पाहा लागते कार्यक्रम आले, मस्त झाला होता. अश्विनीचं पोरगा आलं होतं ना विठ्ठल बनून. हाव का व? मग का नाही काकू, मस्त बनवला होता तिनं विठ्ठल. हाव का व? आता लय मोठा झाला असं ना व, 6-7 महिन्याचा नाही का? हाव ना काकू, झाला ना तो 7 महिन्याचा आहे आता. लेकरही पटापटा मोठे होते व. हाव ना काकू. कविता काकूची सून बी गेली गावले. हा व जाई नसतं मग, तिची पहिलीच आषाढी आहे ना. आता पाऊस बंद झाला वाटते थोडसा आहे ना. हा व काकू, आता पाऊस बंद झालाय म्हणून तर मी आले. नाही तर तुले कोणता पाऊस लागते व, छत्री घेऊनच तर आली असेल तू. काकू मस्त झोपल्या होत्या, तो काकूची झोप मोडून टाकली मी. पाहत होती सिरियल ना, झोप लागून गेली. काम करून करून थकून जातो आता मी. आणि तर राहिली तर करायला लागत काम, सगळे काम करून घेते ते. हा बरोबर आहे ना काकू. कधी येते काय माहित बाई आता. योगेश कधी जाते घ्यायला तर. आता लय दिवसापासून गेलती ना ते, आता गेली. चला बा काकू, जातो मी. आराम करा तुम्ही. आमाय बस ना, चहा करतो ना मी. नाही व काकू, कशाला करता, करा ना आराम. नाही व करतो ना, तू घे मी घेतो. पावसाळ्याचं काय, किती वेळाही चहा केला तर बरंच वाटते. हा काकू ते तर आहे. आता उद्या गुरुपौर्णिमा पण आहे. काही सण असला की लय कामं पुरतात. हा काकू, कामाले काय आहे. आणतो व मी चहा बनवून. राहू द्या ना काकू. नाही व आणतो ना, बस तू. काकू इने मंदी आवरून उरून ठेवते घर. आणि त्यानं लय सामान घेऊन ठेवलंय. काकूच्या घरात लाईट लय आहे. बिल येते की नाही काय माहिती, दिवसाही लावून ठेवतात तर. बापरे संध्या, तू आली का? हाव ना काका, मी आले ना. आता काकू तर काही येत नाही बा आमच्या घराकडे. चला म्हटलं काकूची भेट घेऊन घेतो. बरं झालं ना बाई आली तर. कमलेश कुठं जाऊन राहिला कामाले मग? जाते ना कंपनीत. हाव काय? आता कंपनीतलंच काम होते त्यांच्यानं, शेतातलं काम काही होत नाही. हा तू तर लावून दिलं ना शेती ह्या वर्षी. मग काय करता काका, लावून दिलं म्हणजे बरं होऊन जाते. बरं आहे ना. कधी पाऊस येऊन राहिला, कधी येत नाही आहे. काही सांगता येते काय पावसाचं? या वर्षी तर काही ढंग दिसतच नाही. काहून आलं ना जमिनीतून पीक बाहेर. अहो बाई, फक्त पीक येऊन बाहेर काही मतलब आहे का? पाण्यानं हवामानानं सगळा साथ दिला तर बरं होईल. हो काका, ती आहे. हे कुठं गेली? गेल्या ना काकू, चहा बनवते म्हणते. काका इकडेच बसा ना. नाही हो बाई, बसतो ना या स्टूलवर, बसता येते. तुला माहीतच होतं मी येतो आहे ना. चहा बनवूनच ठेवला होता तू. मग व तुमचा आवाज आला, मग वाढून टाकला चहा जरचा. काका काकू हुशार आहे ना. लय हुशार आहे ती काकू. तुम्ही तसे काम करत जा जरा. हा कर तसं करा मी. बाहेरची तर चहाची टपरी बंद होती आज. कुठं गेला काय माहिती तो चहावाला. काय बाहेरची चहा घेता तो तुम्ही? बरं वाटते सगळ्याच्या सोबत घेतली तर. नाही ना काकू, पाऊस येते ना, चहा घेतला तर बरं वाटते. हो बरं तर वाटते, मग घरी घ्यायची. आता सुन बाई राहते. काय म्हणायचं किती वेळा, बाई चहा बनव, बाई चहा बनव. तशी बनवते गिनवते, पण काय लय विनाकारण. तिले पहिलेच कामं राहते लय. काय म्हणता काका, कधी लावतात मग शेतीची कामं? लाव ना बाई, विचार चालू आहे का उद्यापासून? तू येतं का उद्यापासून? लावून देऊ म्हटलं निन्न. हा का व, चालन का निन्न? आता आज तर उघाड आहे ना, मग उद्यापासून लावून दे. अजून सगळे लोक लावतील तर बाया भेटत नाही मग आपल्याला. हो ते तर आहे. मग काकू लावून घ्या ना, नाही तर मग बाया भेटत नाही अजून. पाय ना मग किती बाया गी आहे तर.
तू सुनीता आपण सगळेचे सगळे चालले जाऊ मग पाय मग किती बाया भेटते तर पटपट नाही होऊन जाईन तर बरं होऊन जाईन. जरा पावसानं उघाड दिली आहे तर. पण काकू उद्या तर गुरुपौर्णिमा पण आहे. हा मग काय करतो व घरचे कामं करून घेऊ पटपट आणि चालले जाऊ. काहून तुले कुठं जायचं होतं का? नाही व काकू कुठं नाही जायचं होतं. जायचं असेल तर सांग मग तसं. हा बाई तसं सांगून दे. मले पटपट काम करा लागन. देवपूजाही करा लागते. सणगी नसला तर सगळेच घरातले कामही करा लागते. हा जेवढे होते तेवढे करायला पाहिजे. जास्तचे काय करतो. नाही हो जास्त गिस्तचे काही करत नाही. पण ते तेवढ्याच कामानं थकून जाते जीव. आता हमेशाच काम होतील का बरं काकू तुमच्यानं? हाव ना बिचारे. चला बापा थोडासा लेट लूट करतो मी आता. बरं तुम्ही गप्पा. तुम्ही लय फिक्का चहा पितात काकू? हा व कारण की आता शुगर आहे ना मग फिक्काच पितो चहा. कहून तुले झाला असन फिक्का आहे ना? हो ना काकू मी गोड पितो ना. गोड पेला नाही तर वाटतच नाही चहा पेला म्हणून. नाही व शुगरच्या कारण डॉक्टरनं नाही सांगितलं ना साखर गिकर खाऊ नका. खात असतो कधी कधी पण ज्याच्यात कमी होऊ शकते त्यात कमी करतो. मग थोडी चालू आहे ना मला शुगरची. हाव काकू आता ते घ्यास लागते तुम्हाला. हाव ना बिचारे. चला बा काकू काम करतो मी. आता उद्याचं करा लागन ना नियोजन. सुनीताच्या घरी जातो. हाव जाजो ना. सांगून देजो मला फोन करून किती वाजता निघता काय निघता. सांगतो ना काकू तसं. आणि किती बाया भेटल्या तेही सांगतो तुम्हाला. हाव सांग ना. चला मग काकू येतो मी. हाव ये ना. मी आता झाडझूड करतो. बापा काकू 3 वाजताच? हाव करून घेतो ना. उशीर होतो मला. धीरे धीरे करा लागते. मग दिवाबत्तीचा बी टाइम होऊन जाते. हो ते तर आहे. चाल बापा गेली ही आता. करतो काम पटपट. चाल बापा अमितले फोन करतो येतोय की नाही आज तर. हा बोल ना आई काय म्हणतो तो. अरे अमित येऊन राहिला का तू? नाही नाही काऊन रे ये ना. नाही बाई ह्या दिदूची आपली शाळा पण आहे ना आणि मलाही सुट्टी नाही आहे. अरे पहिले आता तुला सुट्टी राहतच होता का? येत होता तू पहिले. आई पहिल्याची गोष्ट वेगळी होती. आता आता हाय ना दीपा. कायले रे माहेरी गेली न ते तिच्या. आता काय काम होतं बरं माहेरी जायचं. आषाढ महिन्यात जात असते ना म्हणून गेली. आता हे तर माहेरीच गेली आहे. आता ही याल नाही म्हणते. नाही ना बाई ते कायले नाही म्हणन. नाही म्हणत आहे तर काय. आता हर वर्षी यायची नाही ह्या वर्षी काय झालं तिले येत नाही म्हणते. आता जरा मायानं होत नाही म्हणून सांगा. काय करा लागते बाई जेवढं होते तेवढं करत जाय. हाव काय मायानं जेवढं होते तेवढं करतो मी आता. नाही काय करा लागते बाई साधं साधं करून घ्यायचा. आता काय थोड्या थोड्या सणाले बोलत का तू मले. हा त्यांले घरी सोडा मग मी ड्युटीवर जाऊ. हाव रे बरोबर आहे ना. दीपालेच बोलून घेती. निमी कोणाले तो मी मह्या. तू तर अशीच करतो बाई. हाव रे आई मी नंतर बोलतो संध्याकाळी. आता काय बोलायचं राहिलं. येऊन नाही राहिला न काही नाही तर. आई मी आता ड्युटी पाहू की तिकडेच येत जाऊ बरं. आताच तर येऊन गेलो 4 दिवसाच्या आधी. हाव रे बरोबर आहे तुय. ठेवतो आई मी फोन उद्या बोलतो. हो बोल नको बोलू. काय झालं जोरात जोरात बोलत होत्या. काय नाही व अमितले फोन केला होता. येतोय का म्हटलं तू. नाही म्हणतो. हा काय असेल ना काही काम म्हणून नाही म्हणत असेल. पहिले तर येत होता व तो आता येत नाही म्हणते. आता मले वाटते सणगी नसला तर आले पाहिजे बा एकत्र बरं वाटते. आता दीपाई नाही आहे घरी. जाऊ द्या ना तुम्हाला वाटते तसं सगळ्याला थोडी वाटते. त्यांना तर वाटते आपली आपली आयुष्य जगलं पाहिजे आपण. कोणी म्हणायला नाही पाहिजे बोलायला पाहिजे त्यांना. नाही तुम्ही सांगा. मी त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा करते ना. सणासुनाला याले पाहिजे. सगळ्यांनी मिसळून मिळून राहिले पाहिजे. गलत आहे का माझ्या अपेक्षा त्यांच्याकडून? मग लोक म्हणते की पोरं पाहिजे. अरे जर म्हातारपणी आपल्यालाच करा लागते तर मग काय जरूरत आहे. लोक म्हणते पोरग असलो सून येते मग ते आपलं करते. तुले मी पहिल्यापासून सांगतोय कोणाकडून अपेक्षा काही करू नको. जेवढं तू यानं होते तेवढं करत जाय. नाही व मला वाटते. आता तुम्ही सांगा मला गलत वाटते का? मला वाटते आपल्या लेकराले खाऊ पिऊ घालावणे मंदी. आता 2 कामं तिनं केले जास्तीचे तर काय फरक पडणार आहे बरं तिच्यानं. मला वाटते सगळा कुटुंब एकत्र राहायला पाहिजे. दोन्ही सुना हसून खेळून घर चालवलं पाहिजे बा आपलं. तुला वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना थोडी वाटते तसं. दीपा तर आहेच ना तुझ्याजवळ. तर तिच्या माहेरी जाणार नाही का ते. तू सांग. आणि इले काही काम असल. आता मी चालले काही काम असल म्हणून नाही आले ते. नाही ना पाहते ना मी. राहुलचं लग्न झालं तेव्हापासून मी ताली अशीच वागायला लागली. पहिले चांगली होती. यायची 4 दिवस राहत होती. तर आता काही नाही. आता तर बस अशीच करते ते. कोणताही सण गेला तर म्हणते येत नाही मी. असं नाही तसं नाही. तुम्ही सांगा 2-4 दिवसापासून मला बरं नाही वाटून राहिलं. कणकण वाटते तरी मी सगळे काम हे ते करतोय. आता तुम्ही रडतात काऊन. दवाखान्यात जाता का सांगा. जास्त बरं नाही वाटत असं तर दवाखान्यात चालले जाऊ आपण. नाही व एवढं काही नाहीये. माझ्या फक्त एवढंच म्हणणं आहे
परिवारानं सोबत राहाव, दुसरं काही नाही. जाऊ दे ना, असं त्याचं काम काही. नाही लेकरांजो की नाही, थोडाफार पैसा आला की त्याच्या आई वडिलाला काही समजत नाही, ते असंच आहे. सुनाचंही राज्य आलं म्हणजे असंच वाटते त्यांले, कुठं हे करू ना कुठं नाही. नाही तर लय गरीब गरीब करू ना मी मितालीले. तिकडे शहरात राहायला गेली न बस शहरातलीच हवा लागली तिले. जाऊ द्या ना, तुम्ही काही जास्त सन्मान करता, साधा सुद्धा करत जा. काय पुरणपोळी न हे न ते करायला पाहिजे. नाही व आपल्याला वाटते ना, येले बरं वाटते, येले आवडते म्हणून करतो मी. नाही तर कायले केलं असतावं. जाऊ द्या ना, ते दीपाली कधी घाल चालला मग हा राहुल. काय माहित आता ते कधी येते तर, तिचे निवड नाटकच राहते. काय बापा काय माहिती काय पाप केलते तर अशी सून भेटली. एकाहून एक काय, एक चांगली वागते तर दुसरीच हे होऊन जाते, दुसरी चांगली वागते तर ते दुसरी हे होऊन जाते. जाऊ द्या, एवढं काही टेन्शन घेऊ नका. वाटते हो माझ्या मनात, काय करू आता सांगा. आपलं मन हलकं करायला कुठं जाऊ शकत नाही. देवानं आई वडील पहिलेच घेऊन गेले. कोण्या भाऊजही आपली आहे की सांगू तिले तर. जाऊ दे ना, तुझ्या मनातल्या गोष्टी माझ्या जो सांगत आहे. हा व तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासून. जाऊ दे ना, कोणी असो नसो, आपण दोघं तर हाव ना एक दुसऱ्याले. जाऊ दे, गेले जिथं जायचं तिथं. यांनी सरकं सरकं राहायचं असं तर मी राहू देईन, नाही तर एक खडकून देणार यांनी कोणाले. करतो शेवटी आपण यांच्यासाठीच आहे ना, आणि यांनीच आपली किंमत नसेल तर आपण काय करावं यांच्यासाठी. आता त्याला घर घेऊन दिलाय, भाडं नाही भरायला लागत, काही नाही भरायला लागत, म्हणून गोष्टी सुचून राहिल्या. नाही तर भाडं भरा आणि हे करा ते करा, झाले असते काय येणं पायता पाय. आता राहुल नाही काढायचं म्हटलं ना, येले डायरेक्टच म्हणतो भाऊ झोला उचल आणि जाय, काहीच भेटावं नाही इथून. आपण म्हणा जाऊ दे जाऊ दे. नाही व असं काही करू नका. काही नाही जात तो, कुठं कुठं जाणार आहे तो. नाही त्यांनी तसंच सारखं करावं लागेल आता, तेव्हा ते आपल्याला धरून राहतील. बस पैसा दिसा घेऊन ते मोकळे होऊन जातील. नाही व आपले लेकरं काही तसे नाही आहे. तशी नाही तर काऊन रडून राहिले तुम्ही? हा, ते दोन शब्द बोलल्याने तुम्हाला रडू येऊन राहिला. नाही व मै मन लय भरून आलं होतं. आता बस करा, आता नाराज बिराज काही राहू नका. फालतूमध्ये मग तुमचं डोकं किती दुखेल अजून. नाही ना, नाही दुखत. आता बरं वाटायला लागलं मला. चहा घेता का तुम्ही? चहा बनवून आणू का? राहू दे ना, कायले बनवतो. नाही व बनवतो ना, थंड थंड वातावरण आहे, चहा बनवून आणतो, घेऊन घ्या. त्यालाही बनवून देतो राहुलले. बनवा मग, तुमची इच्छा असेल आता तर चहा बनवून घ्या. हा व बनवतो ना. चला मग मंडळी, छान छान कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे नावं घेऊ. आणि नक्कीच छान कमेंट करा. चला मग मंडळी, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.